राज्याची उपराजधानी नागपूर शहरामध्ये महापालिकेने झाडांची आरोग्य तपासणीचा एक अभिनव प्रकल्प हाती घेतलाय। प्रायोगिक तत्त्वावर नागपुरात आजपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात 5000 झाडांची सखोल तपासणी केली जाते। एका चारचाकी वाहनावर सेन्सर आणि लेझर युक्त यंत्रांच्या माध्यमातून अवतीभोवतीच्या झाडांची सखोल स्कॅनिंग केली जाईल। त्यामध्ये झाडांची उंची, लांबी, रुंदी, बुंध्याचा घेर, बुंधा आतून ठोस आहे की पोकळ, यात सगळ्यात सुरक्षित आहे की ते पडू शकते याची माहिती स्कॅनिंगच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे। म्हणजे ऑटोमॅटिक स्कॅनिंग आहे आणि त्याच्यामध्ये झाडाची एकूण स्थिती कशी आहे, त्याचं वय किती असेल, त्याचा कॅनोपी किती आहे, काही पोकळ आहे का झाड, त्याला कुठल्या औषध पाण्याची गरज आहे का, त्याच्या वयासोबत ते अधिक काही टिकू किती शकतं, धोकादायक आहे का काय, या सगळ्या गोष्टीचा डाटा तयार होणार आहे। आणि मग त्या माध्यमातून त्याची अपेक्षा फक्त एवढी आहे म्हणजे यंत्राच्या माध्यमातून की शहरातील जी झाडं आहे म्हणजे 5000 झाडं प्रोजेक्ट म्हणून आपण याच्यामध्ये अनालिसिस करणार आहे आणि मग त्याच्यामधून हे कळणार आहे की आपण जास्ती अधिक झाड टिकवण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी या सगळ्या स्कॅनिंगच्या मशीनचा उपयोग होईल, अशी एकूण त्याच्या मागची भूमिका।